प्रश्न क्रमांक पहिला, महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोली विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक चौथा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 मार्च 1957 या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6, केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंदाकिनी या नदीकाठी केदारनाथ मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 7, आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 288 आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 8, आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 988 यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला. प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14, मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत.
प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो. प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 18 अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1864 या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले. प्रश्न क्रमांक 22 तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 11 मे हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 24 इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 25 परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे व महाबळेश्वर या 2 शहरादरम्यान परभणी घाट आहे. प्रश्न क्रमांक 26 मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले. प्रश्न क्रमांक 27 सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंगळ हा ग्रह सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 29 बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 30 भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे. प्रश्न क्रमांक 31 केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 33 शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 356 या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे. प्रश्न क्रमांक 35 खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 19 अंतर्गत खासगीचा अधिकार येतो. प्रश्न क्रमांक 36 मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले. प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता? मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 बेटांचा मुंबई शहर हे भाग होता. प्रश्न क्रमांक 38 भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 जुलै 1994 या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 39 नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24 जुलै 1991 या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. प्रश्न क्रमांक 40 मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे. प्रश्न क्रमांक 1 संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कधी बांधली? संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कधी बांधली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1917 या वर्षी संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. प्रश्न क्रमांक 2 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 3. मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या सालामध्ये घडवून आला होता? मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या सालामध्ये घडवून आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 2008 या वर्षी मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आला होता. प्रश्न क्रमांक 4. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सातारा येथे अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 5. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरन्यायाधीशांचा संघराज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 6. जागतिक दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 10 जून या दिवशी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7. जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 जून या दिवशी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 जून या दिवशी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9. जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10. जागतिक पवन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पवन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 जून या दिवशी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11. जागतिक बालमजुरी विरोधी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक बालमजुरी विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 जून या दिवशी जागतिक बालविरोधी दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रायगड या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. प्रश्न क्रमांक 13. शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 14. गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये गिरनार हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 15. कारगिल विजय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कारगिल विजय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिन साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 16 कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 60 दिवस कारगिल युद्ध सुरू होते. प्रश्न क्रमांक 17 कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले. प्रश्न क्रमांक 18 कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अटल बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 19 कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाकिस्तान या देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1993 या वर्षी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाण कोठे आहे? हडप्पा व मोहनजोदडो हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नेपाळ येथे हडप्पा व मोहनजोदडो हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 22 सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या प्रशासकीय विभागात सोलापूर हा जिल्हा येतो. प्रश्न क्रमांक 23 रंकाळा कोणत्या शहरात आहे? रंकाळा कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या शहरामध्ये रंकाळा आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 26 दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजश्री शाहू सागर हे दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1920 या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 28 पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पोर्तुगीज या भाषेतील पेरू व पाव हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. प्रश्न क्रमांक 30 नियमगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? नियमगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ओडिसा या राज्यामध्ये नियमगिरी पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय लसूण कांदा संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजगुरुनगर येथे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 32 भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले होते? भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1959 या वर्षी भारतात पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. लाल लजपत राय यांना पंजाबचा सिंह म्हणून गौरवण्यात येते. प्रश्न क्रमांक 35 रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. प्रश्न क्रमांक 36 वेद किती प्रकारचे आहेत? वेद किती प्रकारचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 प्रकारचे वेद आहेत. प्रश्न क्रमांक 37 राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? राजस्थानमधील दिलवाला मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जैन धर्माचे राजस्थानमधील दिलवाला मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 38 स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मूळशंकर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 39 आगा खान पॅलेस खालीलपैकी कोठे आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुणे येथे आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 40 ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मुंबई येथे ऑगस्ट क्रांती मैदान आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1 प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते? प्रत्येक प्राथमिक केंद्रातर्फे किती लोकांना आरोग्य सेवा दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 30,000 लोकांना प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सेवा दिली जाते. प्रश्न क्रमांक 2 जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 24 मार्च या दिवशी जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी मांडले? खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1983 या वर्षी खालीलपैकी पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण मांडले. प्रश्न क्रमांक 5 वैद्यकीय गर्भपात कायदा कधीचा आहे? वैद्यकीय गर्भपात कायदा कधीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1971 चा वैद्यकीय गर्भपात कायदा आहे. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1835 या वर्षी भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 7 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोलकाता येथे भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 8 एड्स रुग्णांना ART ही सेवा केव्हापासून पुरवतात? एड्स रुग्णांना ART ही सेवा केव्हापासून पुरवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2004 या वर्षापासून एड्स रुग्णांना ART ही सेवा पुरवतात. प्रश्न क्रमांक 9 भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? भारतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हैदराबाद या ठिकाणी भारतात राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10 बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 महिन्याच्या आत बालकांना BCG ची लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 11 जठरात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते? जठरात कोणत्या जीवनसत्वाचे शोषण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ब जीवनसत्वाचे जठरात शोषण होते. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या वर्षी भारत पूर्णपणे देवी मुक्त बनला? कोणत्या वर्षी भारत पूर्णपणे देवी मुक्त बनला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1975 या वर्षी भारत पूर्णपणे देवी मुक्त बनला. प्रश्न क्रमांक 13 कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला? कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5वी पंचवार्षिक योजनेपासून कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरू झाला. प्रश्न क्रमांक 14 आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली? आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 9 नोव्हेंबर 2014 या दिवशी आयुष मंत्रालय याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात किती ठिकाणी हत्ती रोग केंद्र आहे? महाराष्ट्रात किती ठिकाणी हत्ती रोग केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 ठिकाणी महाराष्ट्रात हत्ती रोग केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16 प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी झाली होती? प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना कधी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1958 या वर्षी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली होती.
प्रश्न क्रमांक 17 किती लोकसंख्येच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो? किती लोकसंख्येच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5000 लोकांच्या मागे एक आरोग्य सेवक नियुक्त केला जातो. प्रश्न क्रमांक 18 जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कधी झाली? जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 एप्रिल 1948 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 कागदी पिशवीचे विघटन होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? कागदी पिशवीचे विघटन होण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 महिना हा कालावधी कागदी पिशवीचे विघटन होण्यासाठी लागतो. प्रश्न क्रमांक 20 लाल रक्त पेशींचा जीवनकाळ किती असतो? लाल रक्त पेशींचा जीवनकाळ किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 120 दिवस लाल रक्त पेशींचा जीवनकाळ असतो. प्रश्न क्रमांक 21 मानवी मेंदूचे वजन किती असते? मानवी मेंदूचे वजन किती असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1400 ग्रॅम मानवी मेंदूचे वजन असते. प्रश्न क्रमांक 22 जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 19 एप्रिल या दिवशी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 अन्नाचे पचन कोठे होते? अन्नाचे पचन कोठे होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लहान आतडे यांच्यात अन्नाचे पचन होते. प्रश्न क्रमांक 24 सत्याग्रह कल्पनेचे जनक कोणाला म्हणतात? सत्याग्रह कल्पनेचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा गांधी यांना सत्याग्रह कल्पनेचे जनक म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असे आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय एड्स दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय एड्स दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एड्स दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 24वे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 3 उपासक कोण होते? उपासक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बौद्ध अनुयायी हे उपासक होते. प्रश्न क्रमांक 4 मधुमेहाची लक्षणे कोणती? मधुमेहाची लक्षणे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व वारंवार लघवी येणे, वारंवार तहान लागणे, वारंवार भूक येणे ही तिन्ही मधुमेहाची लक्षणे आहेत. प्रश्न क्रमांक 5 आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हायड्रोजन हे आम्लामध्ये मूलद्रव्य असते.
प्रश्न क्रमांक 6. हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भालचंद्र नेमाडे हे हिंदू या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7. मानवी शरीरात साधारण एकूण किती लिटर रक्त असते? मानवी शरीरात साधारण एकूण किती लिटर रक्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 लिटर मानवी शरीरात साधारण लिटर रक्त असते. प्रश्न क्रमांक 8. निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे? निरोगी व्यक्तीने दररोज किती ग्लास पाणी प्यायला हवे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 8 ग्लास निरोगी व्यक्तीने दररोज पाणी प्यायला हवे. प्रश्न क्रमांक 9. मानवाला दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते? मानवाला दररोज किती ग्रॅम हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 100 ग्रॅम मानवाला दररोज हिरव्या भाज्यांची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 10. पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 11. पाकिस्तानचे चलन कोणते आहे? पाकिस्तानचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रुपया हे पाकिस्तानचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 12. किती उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? किती उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 6 उपकेंद्रावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रश्न क्रमांक 13. जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14. जागतिक आरोग्य दिन केव्हापासून साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हापासून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1949 या वर्षापासून जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर AB या रक्तगटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतो. प्रश्न क्रमांक 16. गोवराची लस बाळाला खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाते? गोवराची लस बाळाला खालीलपैकी कोणत्या मार्गाने दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर त्वचेखाली गोवराची लस बाळाला मार्गाने दिली जाते. प्रश्न क्रमांक 17. मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 206 हाडे मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 18. शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिरव्या रंगाचा बिंदू शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर आढळतो.
प्रश्न क्रमांक 19. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर धन या माध्यमामध्ये आवाजाची गती सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची असतात? ब जीवनसत्वे एकूण किती प्रकारची असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 प्रकारची ब जीवनसत्वे असतात. प्रश्न क्रमांक 23. क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वर्षाच्या बालकांना कोणती लस दिली जाते? क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वर्षाच्या बालकांना कोणती लस दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर BCG ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून 0 ते 1 वर्षाच्या बालकांना दिली जाते. प्रश्न क्रमांक 24. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अनंत रेषा एका बिंदूतून काढता येतात. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये संविधान उद्यान भारतातील बांधण्यात आले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 21% हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 2. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 3. सूर्यग्रहण कधी दिसते? सूर्यग्रहण कधी दिसते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमावस्येला सूर्यग्रहण दिसते. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 108 फूट स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची आहे. प्रश्न क्रमांक 6. स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा उभारण्यात आला आहे.
प्रश्न क्रमांक 7 जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संविधान संसद असे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8 नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महिला आरक्षण याच्याशी नारी शक्ती वंदन विधेयक संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9 प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 10 आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता स्थापन केला. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 14 बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1971 या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये वनमाती संस्था आहे. प्रश्न क्रमांक 16 अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अहमद निजाम शहा यांनी अहमदनगरचा किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 17 विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 जाती विकारी शब्दाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोवा हा केंद्रशासित प्रदेश नाही. प्रश्न क्रमांक 19 मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद भरवली. प्रश्न क्रमांक 20 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बहिणाबाई चौधरी यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नाव देण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1949 या दिवशी खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले। प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 18 जुलै 1857 या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोवा हे राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 25 केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 12 ते 14 चित्ते केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून मागवण्याचा निर्णय घेतला आहे। प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे। प्रश्न क्रमांक 27 इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 28वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी ही घोषित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पनवेल ही महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका आहे। प्रश्न क्रमांक 29 भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1974 या वर्षी भारताने आपली पहिली अणुचाचणी केली। प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात पहिली सूतक गिरणी सुरू झाली। प्रश्न क्रमांक 31 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले। प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 12 सध्या महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय आहेत। प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1993 या वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली।
प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1992 या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 35. झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2000 या वर्षी झारखंड राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 13 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40. आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन साजरा केला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 2. भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे. प्रश्न क्रमांक 3. चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोली विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 4. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 22 मार्च 1957 या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मंदाकिनी या नदीकाठी केदारनाथ मंदिर आहे.
प्रश्न क्रमांक 7 आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 288 आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत. प्रश्न क्रमांक 8 आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11 मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 988 यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला. प्रश्न क्रमांक 12 मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14 मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14 मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत. प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो. प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 18 अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1864 या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 20 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले.
प्रश्न क्रमांक 22 तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 मे हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली. प्रश्न क्रमांक 24 इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे. प्रश्न क्रमांक 25 परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? परभणी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे व महाबळेश्वर या 2 शहरादरम्यान परभणी घाट आहे. प्रश्न क्रमांक 26 मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले. प्रश्न क्रमांक 27 सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंगळ हा ग्रह सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 30 भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे. प्रश्न क्रमांक 31 केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 33 शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 356 या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे. प्रश्न क्रमांक 35 खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कलम 19 अंतर्गत खासगीचा अधिकार येतो. प्रश्न क्रमांक 36. मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले. प्रश्न क्रमांक 37. मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता? मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 7 बेटांचा मुंबई शहर हे भाग होता. प्रश्न क्रमांक 38. भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1 जुलै 1994 या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 39. नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 24 जुलै 1991 या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. प्रश्न क्रमांक 40. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अतिशय महत्त्वाचे GK प्रश्न कव्हर करणार आहोत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे GK प्रश्न असतील. त्यामुळे या व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. वरील सर्व म्हणजे पुतळाबाई, सोयराबाई आणि साईबाई हे तिन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 8 छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण पत्नी होत्या. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अ आणि ब दोन्ही म्हणजे छत्रपती मालोजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव होते. प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा अशी पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा अशी पदवी दिली. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण किती किल्ले जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 360 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जिंकले.
प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 एप्रिल 1645 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा गडचे पहिले नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रचंड गड असे शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा गडचे पहिले नाव होते. प्रश्न क्रमांक 11. शिवाजी महाराजांच्या काळात कोणाच्या मार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अष्टप्रधान मंडळ यांच्या मार्फत शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभार चालत असे. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रामदास व तुकाराम हे 2 संत शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. प्रश्न क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जुन्नर या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर बसले. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शिवराय हे तांब्याची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी आहेत. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 18. कोंढाणा जिल्ह्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंहगड असे कोंढाणा जिल्ह्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले. प्रश्न क्रमांक 19. वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भोर या तालुक्यात वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थळ आहे. प्रश्न क्रमांक 20. स्वराज्यात सचिवपदी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अण्णाजी दत्तो हे स्वराज्यात सचिवपदी होते. प्रश्न क्रमांक 21. स्वराज्यात पत्र व्यवहार कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर दत्ताजी त्र्यंबक वाकनसी हे स्वराज्यात पत्र व्यवहार पाहत होते. प्रश्न क्रमांक 22. स्वराज्यात सुमंत कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रामचंद्र त्र्यंबक डबकी हे स्वराज्यात सुमंत होते. प्रश्न क्रमांक 23. स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर निराजीरावजी हे स्वराज्यात न्यायाधीशपदी होते. प्रश्न क्रमांक 24. स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मोरेश्वर पंडितराव हे स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम पाहत होते.
प्रश्न क्रमांक 25 स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 370 किल्ले स्वराज्यामध्ये जवळपास होते. प्रश्न क्रमांक 26 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. प्रश्न क्रमांक 27 छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी सुरतवर स्वारी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1664 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली. प्रश्न क्रमांक 28 भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 120 युद्ध छत्रपती संभाजी महाराजांनी लढली. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 6वा हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही. प्रश्न क्रमांक 32 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. प्रश्न क्रमांक 33 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1660 या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 34 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 35 छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणत्या युगाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मध्ययुगाचा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संघटन हा शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2 भारताचा शोध या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचा शोध या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 3 वाटाघाट या शब्दाबद्दल योग्य ते शब्दसमूह पर्यायातून निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी हे वाटाघाट या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह आहे. प्रश्न क्रमांक 4 कथाकार वृत्तस्थापने आख्यान सांगत होता अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कथा करणारा हा कथाकार वृत्तस्थापने आख्यान सांगत होता हा सामाजिक शब्दाचा विग्रह आहे. प्रश्न क्रमांक 5 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
दाम करी काम. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पैशाने सर्व कामे साध्य होतात. हे खालीलपैकी म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 6 आभाळाला कव्यत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मोठे काम साध्य करणे हा आभाळाला कव्यत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 7 म्हातारा म्हणजे काय. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जीर्ण किंवा जुना असा म्हातारा म्हणजे होय. प्रश्न क्रमांक 8 संधी सोडवा. सदाचार. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सत आचार. प्रश्न क्रमांक 9 खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. स्वगत. तर या शब्दाचा योग्य अर्थ होईल स्वतःशी केलेले भाषण. प्रश्न क्रमांक 10 मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणीचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 11 जसे कुत्र्याचे भुंकणे तसे माकडांचे काय. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. भुभुकार. प्रश्न क्रमांक 12 शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 13 कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा. माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अंगणात. माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ते लिहा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. प्रीती भोजन हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ईश्वर हा निर्जर या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 16 काना डोळे करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कानावर घालणे हा काना डोळे करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार आहे. प्रश्न क्रमांक 17 काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. विधानार्थी प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 18 तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. तो घरी आल्याशिवाय राहणार नाही हा नकारार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19 सुधा मूर्ती लिखित प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोष्टी माणसाच्या ह्या सुधा मूर्ती लिखित प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 20 आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. उत्साह हा आळस या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 21 अंदाज घेणे या अर्थासाठी कोणता वाक्यप्रचार वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. खडा टाकून पाहणे हा अंदाज घेणे या अर्थासाठी वाक्यप्रचार वापरतात. प्रश्न क्रमांक 22 वाक्याच्या शेवटी तपशील घ्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अपूर्ण विराम वापरतात. प्रश्न क्रमांक 23
का खेत कळसा गावाळा वळसा या म्हणीचा नेमका अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे हा या म्हणीचा योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 24. अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. घोडा हा अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 25. गंगाजळी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. शिल्लक रक्कम आहे गंगाजली म्हणजे होय. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी वात शब्दाचा नसलेला अर्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कट कट हा वात शब्दाचा नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27. महाभियोग प्रक्रियेद्वारे भारतीय राष्ट्रपतींना कोण पदावर दूर करू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संसद महाभियोग प्रक्रियेद्वारे भारतीय राष्ट्रपतींना पदावरून दूर करू शकते. क्रमांक 1. मोजंगल जामी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. ओडिसा या राज्याने मोजंगल जामी योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 2. भगतसिंग यांची जयंती आपण कधी साजरी करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 28 सप्टेंबर या दिवशी भगतसिंग यांची जयंती आपण साजरी करतो. प्रश्न क्रमांक 3. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्र सर्वात शेवटी स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. उत्तर कोरिया हे राष्ट्र जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2023 मध्ये सर्वात शेवटी स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5. 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिकल सिटी कोठे स्थापन होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुणे येथे भारतातील पहिली वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिकल सिटी स्थापन होणार आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. महानदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोपाळ हरी देशमुख हे समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 9. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राजगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. प्रश्न क्रमांक 10. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. चंपारण्य येथून दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा सुरू केली.
प्रश्न क्रमांक 11 पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उन्नती हा शब्द पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 12 आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान दिला जातो। प्रश्न क्रमांक 13 कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्याचे राज्यपाल यांना विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 14 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना मांडली। प्रश्न क्रमांक 15 सून या शब्दाचे वचन बदला। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सुना। प्रश्न क्रमांक 16 आदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अनादर हा आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 17 सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील वसलेला आहे। प्रश्न क्रमांक 18 हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो। प्रश्न क्रमांक 19 ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अरुणाचल प्रदेश या प्रदेशातून ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात प्रवेश करते। प्रश्न क्रमांक 20 राहू या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर NS इनामदार हे राहू या मराठी कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातू आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लोह धातू आढळते। प्रश्न क्रमांक 22 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन घेण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर क्रीडा या क्षेत्राशी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 25 सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काल ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पूर्ण भविष्यकाळ। प्रश्न क्रमांक 26 भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा भारतातील महाराष्ट्राला लागून नाही।
प्रश्न क्रमांक 27 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 28 आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे हा आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होय. प्रश्न क्रमांक 29 विचारलेल्या प्रश्नाचे त्वरेने योग्य उत्तर देणारा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हजरज बाबी हा विचारलेल्या प्रश्नाचे त्वरेने योग्य उत्तर देणारा असतो. प्रश्न क्रमांक 30 देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते. हा पेपर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये. प्रश्न क्रमांक 1 जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक म्हणून काम पाहतो. प्रश्न क्रमांक 2 राज्याचे धन विधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधानसभा मध्ये राज्याचे धन विधेयक प्रथम मांडले जाते. प्रश्न क्रमांक 3 लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 315 या कलमानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 4 निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 324 या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 5 वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 280 या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली आहे. प्रश्न क्रमांक 6 जगात किती देशामध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 40 देशामध्ये जगात समलिंगी विवाहाला मान्यता आहे. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भारत या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. प्रश्न क्रमांक 8 भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर ही सिटी भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी आहे. प्रश्न क्रमांक 9 कोकणचे हवामान डॅडॅस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर समान हे कोकणचे हवामान आहे. प्रश्न क्रमांक 10 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक केले. प्रश्न क्रमांक 11 शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 12 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या दिवशी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम लागू झाला.
प्रश्न क्रमांक 13 समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर जांब हे समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर नाशिक, पुणे, अमरावती या 3 विभागात सारखे जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी तूर पिकाचे मूळ स्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर आफ्रिका हे तूर पिकाचे मूळ स्थान आहे. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय मतदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17 पहिले भारतातील नोबेल विजेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल विजेते आहेत. प्रश्न क्रमांक 18 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे. प्रश्न क्रमांक 20 हिंदी भाषा दिन म्हणून देशात कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर महाराष्ट्र हे राज्य डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 22 देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर 36% देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 23 भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 24 भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर दिल्ली येथे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर धुमाळवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले धुमाळवाडी हे गाव आहे. प्रश्न क्रमांक 27 उम्मीद योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर जम्मू काश्मीर या राज्याने उम्मीद योजना सुरू केली. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर तेलंगणा या राज्यामध्ये भारतातील पहिले वन विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 29 मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपले उत्तर महाराष्ट्र हे राज्य मालमत्ता नोंदणी डिजिटल करणारे देशातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मध्य प्रदेश या राज्यामध्ये गांधी सागर अभयारण्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.